लपंडाव मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतोय की कशा पद्धतीने आता इकडे कबीर हा सखीसमोर मनस्विनीचं सगळं सत्य आणणार आणि मनस्विनीचं पितळ उघडं पाडणार. आता नेमकं कसं कसं आणि काय काय घडतं या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर इथे आता आपण पाहिलेलं आहे की कबीरने जो मनस्विनीचा माणूस आहे त्याला तर पकडलेला आहे आणि आता त्याला कबीरने सांगितलं आहे की मला तुझ्याकडून जे हवं आहे ते दिलंस तर आणि तरच तू फायद्यात राहशील. तर दुसऱ्या बाजूला आता दुसऱ्या दिवशी इकडे मनस्विनी सकाळ सकाळ स्वयंपाकघरात खीर बनवत असते. त्यावेळी आता तिकडे ताबडतोब नंदा मावशी येते आणि म्हणत असते, बाबो तू आण स्वयंपाकघरात. नाही नाही, नक्कीच काहीतरी काळं बेरं डोक्यात शिजायला लागलं आहे तुझ्या. बोल, काय शिजतंय काय डोक्यात? त्याबरोबर आता मग मनस्विनी म्हणते, काही नाही गं आई, उगाच प्रत्येक वेळी शंकाच असते. त्याबरोबर ती म्हणते, उगाच नाही, बरोबर शंका असते. काय चाललं आहे काय तुझ्या डोक्यात? त्याबरोबर मग लगेचच आता मनस्विनी ही आईला म्हणते, बघ इथे मी ही खीर बनवते. आणि त्याबरोबर लगेचच ती म्हणते, खीर? अगं अगं बाई बाई बाई, मी तर बघितलीच नव्हती की. मला लई आवडते खीर. दे दे इकडं, मला दे खायला दे पहिली वाटीभर. त्याबरोबर मग मनस्विनी तिला वाटीमध्ये खीर काढून देते. इतक्यात समोर नंदा मावशीला एक बाटली दिसते. नंदा मावशी म्हणते, काय गं, ही कसली बाटली? काय टाकलं आहे का या खिरीत? त्याबरोबर मग लगेचच ती म्हणते, विष. त्यावर नंदा मावशी ती खिरीची वाटी ताबडतोब हातातनं खाली ठेवते आणि म्हणते, काय इश घातलेली खीर खायला देणार आहेस मी तुम्हाला? त्याबरोबर मग मनस्विनी म्हणते, ओरड, आणखीन जोरात ओरड आणि सगळ्या घरातल्यांना कळू देत की मी या खिरीमध्ये विष घातलं. ओरड ओरड. त्याबरोबर मग नंदा मावशी म्हणते, मग इश घातलेली खीर मला खायला देत होतीस होय? त्यावर मग मनस्विनी म्हणते, तशी तू खाल्ली असतीस तरी माझं काही नुकसान झालं नसतं, पण असो, सध्या तरी ही खीर मी तुझ्यासाठी केलेली नाही आहे. ही खीर मी बनवली आहे माझ्या लाडक्या लेकीसाठी, सखीसाठी. एकदा का ही खीर तिच्या पोटात गेली की ती कायमची तिच्या खऱ्या आईकडे जाईल. आणि एकदा का ती तिच्या खऱ्या आईकडे गेली की मग त्यावर लगेचच नंदा म्हणते, आपली वाट मोकळी. अगं पर तुला वाटायलं आहे का ती ही खीर खाईल म्हणून? त्याबरोबर मनस्विनी म्हणते, खाणार. आज ती ही खीर नक्की खाणार. त्यानंतर मग आता राघवचं वर्षश्राद्ध असतं. जेवण वगैरे आता दाखवून झाल्याच्यानंतर मग मनस्विनी म्हणू लागते, सखी बाळा, आता जेवण वगैरे सगळं काही राघवना दाखवून झालेलं आहे. घे आता तू सुद्धा खीर खाऊन घे. राघवना खीर आवडते म्हणून तू मला एवढी खीर बनवायला सांगितलीस ना, बघ तुझ्या हट्टासाठी मी खीर बनवलीसुद्धा. आता खीर खा बरं तू. त्याबरोबर आता मनस्विनीने खीर खायला सांगितल्यावर सखी म्हणते, नाही आई नको, मला खीर नको आहे. बाबा गेल्यापासून मी खीर खाणं बंदच केलं आहे, माहिती आहे ना तुला? त्यावर मनस्विनी म्हणते, सखी अगं असं करून कसं चालेल? हे बघ, मला माहिती आहे खीर तुलासुद्धा किती आवडते ते, आणि तू खाल्लंस तर मला असंच वाटेल की माझ्यासमोर राघवच बसून खीर खात आहे. सखी खा ना खीर प्लीज, सखी प्लीज. आता मनस्विनी सखीवरती जबरदस्ती करत असताना त्या ठिकाणी कबीर येतो. आता कबीर तिकडे येतो आणि म्हणत असतो, बेबी सरकार, आज तुमची आई तुम्हाला खीर खायला एवढी जबरदस्ती का करते ते मी तुम्हाला सांगतो. त्याबरोबर सखी म्हणते, तू पुन्हा इथे कशाला आलास तू? मी सांगितलं होतं ना तुला की माझ्या घराची पायरीसुद्धा चढायची नाही म्हणून. तुला कळत नाही का एक गोष्ट एकदा सांगितलेली? तू पुन्हा पुन्हा काय येतोस इथे? हे बघ, मला ना तुझ्याशी काही बोलण्यात रस नाही आहे आणि आज तर अजिबातच नाही. त्याबरोबर मग तो म्हणतो, माहिती आहे, मला माहिती आहे आज तुमच्या वडिलांचं वर्षश्राद्ध आहे ते, आणि म्हणूनच आज मी इथे आलो आहे. त्याबरोबर सखी म्हणते, कशाला तमाशे करायला वर्षश्राद्धामध्ये? हे बघ कबीर, उगाचच्या उगाच आज इथं मला काहीही राडा नको आहे, प्लीज निघून जा इकडनं. त्याबरोबर कबीर म्हणतो, बेबी सरकार, जाणार तर मी आहेच, पण त्याआधी तुमच्यासमोर उभी असलेली तुमची ही खोटी आई उर्फ सरकार, हिला पहिले तुमच्यासमोर एक्सपोज तर करतो आणि मग जातो की. खुशाल जातो. मग तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही करा. त्याबरोबर सखी म्हणते, हे बघ कबीर तू. त्याबरोबर कबीर म्हणतो, तुम्ही बोलण्यापेक्षा मी काय बोलतोय, रादर हे डॉक्टर काय बोलत आहेत ते ऐका. आणि मग आता कबीर डॉक्टरांना म्हणतो, डॉक्टर आता तुम्ही बोलू शकता. मग डॉक्टर सांगतात की सखी मॅडम, ह्या तुमची आई म्हणून तुमच्यासमोर ज्या उभ्या आहेत त्या तेजस्विनी मॅडम नसून मनस्विनी म्हणजेच सरकार आहे. त्याबरोबर सखी म्हणते, काय बोलताय हे? त्यावर डॉक्टर म्हणतात, हो मी खरं तेच बोलतोय
इकडे सखी मॅडम, कारण इकडे मनस्विनी मॅडम ज्या आहेत त्या माझ्या क्लिनिकमध्ये आल्या होत्या आणि तिकडे त्यांनी मला सांगितलं होतं की त्यांना त्यांच्या डोळ्यांचा रंग निळ्यापासून कायमस्वरूपीचा ब्राऊन करून घ्यायचा आहे, त्यामध्ये रिस्क आहे असं मी त्यांना सांगितलं होतं. तरीही त्यांनी हट्ट धरला की त्यांना हे करायचंच आहे आणि त्यांनी माझ्याकडनंच स्वतःचे डोळे ब्राऊन करून घेतलेले आहेत. त्याबरोबर पुढे ते हेही सांगत असतात की आमच्याकडे याचे पुरावेसुद्धा आहेत. आमच्या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर यांनी कन्सर्न फॉर्म साईन केला होता, कारण डोळे बदलताना कधीकधी पेशंटचा जीवही जाऊ शकतो, पेशंटच्या जीवाला धोका असतो, म्हणून आम्ही आधीच कन्सर्न फॉर्मवर पेशंटची सही करून घेतो, जेणेकरून हे सगळं त्याच्या रिस्कवरती होत आहे, म्हणून आम्ही कन्सर्न फॉर्म साईन करून घेतो. आणि त्याच्या क्लिनिकमध्ये येत असताना सरकार CCTV फुटेजमध्ये सुद्धा दिसत आहेत, त्यामुळे तो सुद्धा पुरावा आहेच आपल्याकडे. त्याबरोबर मग मनस्विनी म्हणते खोटं आहे गं हे सगळं सखी, अगं खोटं बोलतोय हा कबीर. अरे का उगाच तू माझ्यामध्ये आणि माझ्या मुलीमध्ये फूट पडण्याचा प्रयत्न करतोयस? नको रे नको, असं नको वागू. हे सगळं वागून तुला नक्की मिळणार तरी काय आहे बाबा? मला खरंच तुझं कळतच नाही काही. तू का उगाच माझ्या आणि माझ्या मुलीच्या मागे हात धुवून लागला आहेस? त्याबरोबर कबीर म्हणतो, अच्छा म्हणजे मी तुमच्या मागे हात धुवून लागलो आहे, तर तुम्ही काहीही केलेलं नाही आहेत आणि तुम्ही या डॉक्टरना कधी भेटलाही नाही आहेत. ठीक आहे, काही हरकत नाही. मग आता तो म्हणतो माझ्याकडे आणखीन एक दुसरासुद्धा पुरावा आहे, बघूया दुसरा पुरावा तरी तुमच्या ओळखीचा आहे का? आणि मग लगेचच कबीर त्या ठिकाणी सचिनला बोलावतो आणि मग आता तो मनस्विनीकडे बघतो. मनस्विनीला म्हणतो, काय झालं काय? अशा का बघता याच्याकडे? ओ बहुतेक याला ओळखता वाटतं तुम्ही. असो तुम्ही जरी ओळखत असलात तरी बेबी सरकार ओळखत नाहीत ना याला, त्यामुळे मी याची ओळख करून देतो. बेबी सरकार हा सचिन आहे, हा माझ्या ऑफिसमध्ये कामाला होता. सचिन आता पुढचं तू सुरू कर. त्याबरोबर सचिन म्हणतो येस सर, आणि लगेचच सचिन आता सांगायला सुरुवात करतो. सखी मॅडम, मी सचिन, मी इकडे कबीर सरांच्या कंपनीमध्ये जॉबला आहे, पण मी काम मात्र सरकारांसाठी करतो. त्याबरोबर सखी म्हणते काय? त्यावर तो सांगतो की हो, आणि ह्याच सरकार आहेत. यांनी आजपर्यंत माझ्याकडनं खूप काही कामं करून घेतलेली आहेत, त्यामुळे मी खात्री देऊन सांगतो की या सरकारच आहेत. आणि त्याशिवाय त्यांनी आणखीन एक गोष्ट केली होती, ती म्हणजे त्यांनी 2 माणसांना किडनॅप करून ठेवलं होतं. त्याच्यामध्ये एकाचं नाव होतं किरण आणि दुसऱ्याचं नाव होतं जानू. त्यांना कबीरबद्दलची माहिती मिळवायची होती, म्हणून त्यांनी हे सगळं काही केलं होतं. त्याबरोबर हे सगळं ऐकून आता लगेचच सखीला खूप मोठा शॉकच बसतो. सखी म्हणते काय हे सगळं? त्याबरोबर तो माणूस म्हणत असतो, मॅडम आम्ही जे सांगतोय ते सगळं खरं आहे. ही बाई तुम्हाला फसवत आहे. ही तुमची आई म्हणजे तेजस्विनी कामत नाही आहे. खरंच विश्वास ठेवा तुम्ही आम्हा सगळ्यांवरती. आम्ही सगळेच तुमच्याशी खरं बोलतोय. आता त्याने हे असं बोलल्यावर मग मात्र मनस्विनी म्हणते, ए गप रे, आला मोठा सत्यतेचा पुतळा. सखी बाळा, अगं हे सगळे खोटारडे आहेत, हे सगळे खोटं बोलत आहेत तुझ्याशी. ह्या कबीरने ना विकत घेतलेली माणसं आहेत गं सगळी, आणि हा आता मला फसवतोय. सखी मीच तुझी आई आहे बाळा, मीच तुझी आई आहे. आता माझ्याकडे पुरावा नाही आहे हे सिद्ध करण्यासाठी, पण हरकत नाही सखी. तू एक काम कर, तू सांग ना यांना सांग, मला प्रश्न विचारा. जे प्रश्न विचाराल ना ते सर्व प्रश्नांची उत्तरं मी देईन, पण मीच तुझी आई आहे ही गोष्ट आता कबूल कर सखी, कबूल कर. अगं हा कोण कुठचा माणूस, याला मी ओळखतही नाही. अगं हा सचिन माझ्या ओळखीचा कसा असेल? मी कुठे भेटली आहे कधी त्या सरकारच्या माणसांना वगैरे? मला नाही माहिती. अगं तुझे बाबा एवढे मोठे बिझनेसमन होते, पण तरीही कधी मी त्यांच्या कामातसुद्धा लक्ष दिलं नाही. राघव मला नेहमी म्हणायचे की कामामध्ये लक्ष घाल, पण मी त्यांना नेहमी एवढंच म्हणायचे की तुम्ही आहात ना, मग मला कामामध्ये लक्ष घालण्याची काय गरज आहे? त्याबरोबर कबीर म्हणतो, अच्छा म्हणजे तुम्ही तर आता सचिनलाही ओळख द्यायला नकार दिली. बरं, काही हरकत नाही. कधी माणसाची स्मरणशक्ती कमी होते, नाही ओळखत माणूस, काही हरकत नाही. या सरकार, एकच मिनिट. आणि मग आता तो लगेचच त्या ठिकाणी ताबडतोब आता समीरला बोलवतो आणि मग समीरला म्हणतो, समीर आता एक मिनटं. बरं सरकार, आता ह्याला ओळखा बरं. नाही म्हणजे ह्याला तरी ओळखाल का ते बघूया बरं. बघा आठवून बघा, मे बी हा तुम्हाला आठवू शकतो.
त्याबरोबर मग आता मनस्विनी समोर त्याला बघते आणि खूपच जास्त घाबरते. तशी म्हणते की नाही, मी यालासुद्धा ओळखत नाही, कोण आहे हा माणूस. तसा समीर म्हणतो मी सांगतो सगळं खरं. आणि मग आता समीर सांगायला सुरुवात करतो की ह्या सरकार आहे आणि ह्यांनीच मला त्या जानूला आणि किरणला किडनॅप करायला सांगितलं होतं. त्यांच्याकडनं आम्हाला कबीर किर्लोस्करबद्दलची माहिती हवी होती आणि ह्यांनी मला काही वेळापूर्वी फोन करून हेही सांगितलं होतं की कबीर किर्लोस्कर मला शोधत आहे, त्यामुळे मला अंडरग्राऊंड व्हावं लागेल. आणि यांनी सांगितल्यामुळे मी अंडरग्राऊंड व्हायलासुद्धा तयार होतो. मी अंडरग्राऊंड जाणारच होतो, पण तोपर्यंतच मला ह्या कबीरने पकडलं. त्याबरोबर हे सगळं कळाल्याच्यानंतर सखीचं डोकं पूर्णपणे सुन्न होऊन गेलेलं असतं. काय करावं काय नाही सखीला आता काही म्हणजे काही सुचत नसतं. ती आता मनस्विनीकडे येते आणि म्हणत असते खोटं आहे ना आई, हे सगळं खोटं आहे, खोटंच आहे, मला माहिती आहे ना. अगं हा कबीर तुला फसवण्यासाठी करतो हे सगळं. प्रॉपर्टी हवी आहे ना कबीरला, म्हणून करतो आहे कबीर. पण ठीक आहे आई, मी तुझ्यावरतीच विश्वास ठेवणार आहे. शेवटी आई आहेस तू माझी, तुझ्यावरती विश्वास असणार ना माझा विश्वास तुझ्यावरच आहे आई. फक्त तू एकदा बोल की हा कबीर हे जे काही बडबडतो आहे ते सगळं खोटं आहे. मग बघ मी स्वतः या कबीरला घरातनं बाहेर काढेन. आई बोल ना. त्याबरोबर मनस्विनी म्हणते कबीर खरं बोलतो. त्यावर मग मात्र सखी आता मनस्विनीकडे बघतच राहते. मनस्विनी म्हणते अगं असं काय बघतेस? हो, तुझा नवरा कबीर अगदी खरं बोलतोय. मी तुझी आई वगैरे नाही आहे आणि मुळात मला कधी तुझी आई होण्यात इंटरेस्टही नव्हता. मी आहे मनस्विनी सरकार, समजलं ना. मला ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करून घ्यायची होती. अगं उगीच का मी एवढी वर्ष हे साम्राज्य सांभाळलं. मला हे सगळं हवं होतं आणि तुझ्या त्या मूर्ख बापाने महत्त्वाची चूक केली होती, ती म्हणजे सगळ्यासाठी त्याने तुला नॉमिनी ठेवलं होतं. ठेवलं, जोवर तुझं 18 वर्ष पूर्ण होत नाही तोवर तू सुद्धा या प्रॉपर्टीची काहीही विल्हेवाट लावू शकतचं करून ठेवलं होतं. मग 18 वर्ष नाईलाज असतो का होईना, पण मला तुझी खोटी आई बनून राहावं लागलं आणि तुला सांभाळावंही लागलं. मग काय सांभाळलं तुला तुझी खोटी आई बनून. पण जेव्हा तू वयात आलीस तेव्हा प्रॉपर्टी मला द्यायला तयार नव्हतीस आणि मला तर प्रॉपर्टी हवी होती. एवढी वर्ष सरकार बनून जे मला जमलं नाही ते तेजस्विनी बनून मी करून दाखवलं. सगळी प्रॉपर्टी मी माझ्या नावावर करून घेतली आणि आता मी कबूल करते की मी सरकारच आहे. काय करायचं आहे ते करून घ्या. राहायचं असेल तर राहा, नाहीतर गुपचूप सगळं सामान उचला आणि माझ्या घरातनं ताबडतोब चालती व्हा. समजलं ना. मला तुमच्याशी काहीही घेणं देणं नाही आहे. आता चॉईस अप टू यू. तुम्हाला काय करायचं आहे? सरकारच्या दमात राहून ह्याच घरात राहायचं आहे की कायमचं बेघर व्हायचं आहे? चला निघा, मला वेळ नाही आहे लवकर. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.